नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत खमंग, पौष्टिक आणि अतिशय चविष्ट दुधी भोपळ्याचे थालीपीठ। ही रेसिपी नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम दुधी भोपळा स्वच्छ धुवून घ्या, त्याची वरची साल काढून टाका आणि भोपळा किसून घ्या। आता एका मिक्सरच्या भांड्यात एक पूर्ण लसूण, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घाला। हे सर्व साहित्य बारीक वाटून छानसा मसालेदार पेस्ट तयार करून त्यानंतर एका मोठ्या परातीत किंवा भांड्यात किसलेला दुधी भोपळा घ्या। त्यामध्ये साधारण 4 कप थालीपीठाचे पीठ घाला। आता त्यात भाजून कुटलेले धने पावडर व बडीशोप पावडर 1 टेबलस्पून, 1 टेबलस्पून लाल तिखट, अर्धा टेबलस्पून हळद, चिमूटभर हिंग, 2 टेबलस्पून तीळ, 1 टीस्पून ओवा हाताने चोळून घ्या। चवीनुसार मीठ, एक बारीक चिरलेला कांदा, तयार केलेली हिरवी पेस्ट आणि भरपूर चिरलेली कोथिंबीर घाला। सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्या। आता थोडे थोडे पाणी घालत मऊसर गोळा मळून घ्या। मी यासाठी साधारण अर्धा ग्लास पाणी वापरले आहे। दुधी भोपळ्यातही पाणी असते, त्यामुळे पाणी जपून घाला। आता एक स्वच्छ सुती कापड पाण्यात भिजवून हलके पिळून घ्या आणि ते पोळपाटावर पसरवा। तयार गोळ्यातून एक गोळा घेऊन कापडावर ठेवा। हाताला थोडे पाणी लावत हलक्या हाताने थालीपीठ थापा। खूप जाड किंवा खूप पातळ करू नका। तवा गरम करून घ्या आणि तयार थालीपीठ अलगद तव्यावर टाका। वरून झाकण ठेवून मध्यम आचेवर साधारण 5 मिनिटं शिजवून द्या। 5 मिनिटांनंतर झाकण काढा। आता थोडे तूप किंवा तेल लावा आणि थालीपीठ दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या। अशा प्रकारे उरलेले सर्व थालीपीठ तयार करून घ्या। मी हे गरमागरम थालीपीठ दही आणि आंब्याच्या लोणच्यासोबत सर्व केले आहे। दुधी भोपळ्यामुळे हे थालीपीठ खूप मऊ, पौष्टिक आणि चविष्ट लागतं। तुम्हाला थालीपीठाच्या पिठाची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये थालीपीठ पीठ रेसिपी असे नक्की लिहा। तर मंडळी, आपले चविष्ट दुधी भोपळ्याचे थालीपीठ तयार आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि ऐशू इट्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच आणखीन एका चविष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वादिष्ट पदार्थ बनवत राहा। धन्यवाद।